नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. अपेंटिसशिप भरती असणार 2025 साठी. इथं आय-टी अपेंटिससाठी व्हॅकन्सी असणार आहे, डिप्लोमा अपेंटिससाठी व्हॅकन्सी असणार आहे, ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी व्हॅकन्सी असणार आहे, इंजिनिअरसाठी व्हॅकन्सी असणार आहे अपेंटिसशिपसाठी. नंतर असिस्टंटसाठी तर अपेंटिसशिपला व्हॅकन्सी असणार आहे मित्रांनो. एक्झिक्युटिव्हसाठी अपेंटिससाठी व्हॅकन्सी असणार आहे. 800 प्लस जागा असणार आहे ऑल इंडियामध्ये. इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. आय-टी पास, डिप्लोमा पास, इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. बी-टेक आणि ग्रॅज्युएट डिग्री. 10वी पास, स्टेनोग्राफीवाले इथं अप्लाय करू शकता. एल-एल-बी वाले अप्लाय करू शकता. बी-ए, बी-एस-सी, बी-कॉम सगळ्यांसाठी इथं अपॉर्च्युनिटी असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. आता आपण याच्या ऑफिशियल वेबसाईट आलेली आहे पॉवर ग्रिडची. याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. इथं दिलेली आता एंगेजमेंट अपेंटिसशिपसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. एंगेजमेंट जी असणार अपेंटिसशिप ॲक्ट जी असणार आहे 1961चं असणार आहे. याच्यामध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून इथं अ, महारत्न कंपनी असणार मित्रांनो. त्याच्यासाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. जी असणार इथे सीरियल नंबर दिलेला आहे. ऑल इंडियासाठी इथं व्हॅकन्सी दिलेली आहे. इथे स्टेटचे नाव दिलेले आहे आणि इथे लिंकची ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे ऑल इंडियासाठी. ओके. जे आपण आपल्याला पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर ऑल इंडियाला व्हॅकन्सी असणार आहे. सगळ्यात पहिली व्हॅकन्सी असणार आहे गुरुग्राममध्ये, हरियाणाला. 2 नंबरला असणार आहे फरीदाबादमध्ये, इथं दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसाठी. ओके. 3 नंबरला जे असणार आहे नॉर्थ रिजनसाठी इथं जम्मूसाठी व्हॅकन्सी असणार. जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश आणि लद्दाखसाठी. ओके. त्यानंतर लखनौसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. लखनौसाठी इथं उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडला. त्यानंतर इथं पटनामध्ये आपल्याला बिहार, झारखंडला व्हॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं कोलकातामध्ये, वेस्ट बंगाल आणि सिक्कीममध्ये व्हॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं शिलाँगमध्ये इथं आपल्याला आंध्र प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुराला व्हॅकन्सी असणार आहे. ओडिशामध्ये आपल्याला भुवनेश्वरमध्ये बघायला मिळते तर ओडिशाला व्हॅकन्सी. ओके. त्यानंतर इथं नागपूरमध्ये आपल्याला महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गोवासाठी व्हॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं वडोदरामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेशसाठी व्हॅकन्सी असणार आहे. या झोनमध्ये हैदराबादमध्ये आपल्याला आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला व्हॅकन्सी असणार आहे. बंगळुरू झोनमध्ये कोलकाता आणि तामिळनाडू, केरळला व्हॅकन्सी असणार आहे. आता याची प्रत्येकाची पी-डी-एफ वेगळे-वेगळे दिलेली आहे. त्याप्रमाणे मला इथं डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला याची माहिती सांगावी लागली. ओके. आता याच्यामध्ये आपण आता पुढे गेल्यानंतर इथं इम्पोर्टंट डेट्स दिलेले आहे, जी की आपले फॉर्म चालू झालेले आहे. 15/9/2025 ते 6/10/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. कॅन्डिडेटला इथं प्रोसेस दिलेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला जे असणार आहे, रिझल्ट वगैरे आपल्याला आलेली पाहिजे. विथिन आपल्याला इथं दिलेलं आहे 2 इयर आपला क्लोजिंग डेट्सच्या पहिले. ओके. अपेंटिसशिपच्या. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे, इथं माहिती वगैरे दिली आहे अपेंटिसशिपसाठी. ज्यांची अपेंटिसशिप झालेली असेल ते इथं अप्लाय करू शकत नाही. इथं आपल्याला छोटी-मोठी माहिती दिलेली आहे. आता ॲप्लिकेशन प्रोसेस असणार आहे. ते इंटरेस्टेड कॅन्डिडेटनी सगळ्यात पहिले इथं इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करायचा. अप्लाय करण्यासाठी स्टेप दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्या अपेंटिसशिपसाठी एन-ए-पी-एचच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. ज्याच्यासाठी इथं एच-आर एक्झिक्युटिव्ह, सी-आर-एस एक्झिक्युटिव्ह, त्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, लॉ एक्झिक्युटिव्ह, पी-आर असिस्टंट, राजभाषा असिस्टंट, त्यानंतर इथं लायब्ररी प्रोफेशनल असिस्टंट आणि आय-टी-आय इलेक्ट्रिशियनसाठी एन-ए-पी-एचच्या वेबसाईटवरून अप्लाय करू शकता. आणि एन-ए-टी-एचच्या वेबसाईटवरून आपल्याला इथं डिग्री, डिप्लोमा इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके. हे इतके सारे इथं पोस्ट असणार जे की तुम्हाला मी सांगितलं एच-आर एक्झिक्युटिव्ह, सी-एस-आर एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, लॉ एक्झिक्युटिव्ह, पी-आर एक्झिक्युटिव्ह, राजभाषा असिस्टंट, त्यानंतर लायब्ररी प्रोफेशनल असिस्टंट आणि आय-टी-आयसाठी. ओके. आणि त्यानंतर डिग्रीसाठी व्हॅकन्सी आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले. ओके. बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी. याच्यावर स्टेप 2 असणार आहे ॲप्लिकेशन आपल्याला इथं अपेंडिक्स भरून भरल्यानंतर आपल्याला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर भेटून जातो. इस्टॅब्लिशमेंट नंबर आपण त्याला म्हणतो. तो झाल्यानंतर आपल्याला अपेंटिसशिपसाठी पॉवर ग्रिडच्या वेबसाईटवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक हिअरवर. इथून आपल्याला सेकंड पोझिशनला याचा फॉर्म भरायचा आहे. पहिलं स्टेप आपलं अपेंटिसशिपसाठी अप्लाय करा. दुसऱ्या स्टेपला पॉवर ग्रिडच्या वेबसाईटवर अप्लाय करायचं आहे. ओके. त्यानंतर जनरल दिलेलं आहे. 18 वर्षापासून आपण इथं अप्लाय करू शकतो फॉर्म भरण्यासाठी अपेंटिसशिपला. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. पॉवर ग्रिडची वेबसाईटवरून. आता एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी एक पी-डी-एफ डाउनलोड करून दाखवतो. जसं की महाराष्ट्राची आपल्या महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आणि गोवा. ओके. ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करून घेऊया. आता याच्यावर आल्यानंतर आता बघू शकता समोर पी-डी-एफ फाईल आलेली आहे. याच्यामध्ये बघू शकता पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनकडून संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आता एंगेजमेंट अपेंटिसशिप असणार आहे. ओके. 15/9/2025 ते 6/10/2025 फॉर्म भरायचे आहे. आता याच्यामध्ये अपेंटिसशिप भरती असणार आहे पॉवर ग्रिड करून इथं आता 1 इयर अपेंटिसशिपसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ओके.
या झोनकरता. महाराष्ट्रासाठी इथं व्हॅकन्सी WR करता. याच्यामध्ये ग्रॅज्युएटसाठी व्हॅकन्सी असणार आहे, डिप्लोमासाठी असणार आहे, ITIसाठी असणार आहे, HR साठी असणार आहे, CSR एक्झिक्युटिव्ह, लॉसाठी असणार आहे. त्यानंतर राजभाषा असिस्टंट, लायब्ररी प्रोफेशनल आणि PR असिस्टंटला. ओके. टोटल महाराष्ट्रामध्ये आपल्याला इथं 60 व्हॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार, जे की तुमच्या समोर इथं स्ट्रक्चर दिलेले आहे. ओके. जे आपण कॅटेगरीमध्ये आपण इथं असो, तिथं आपण अप्लाय करू शकतो. हा झाला PDF तुमचा आणि त्याच्यामध्ये आपण इथं PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इथं ट्रेनिंग लोकेशन्स वगैरे दिलेले आहे, जे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये नागपूर, अ, बारामती, वर्धा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, परली. ओके. अशा पद्धतीने पुणे, त्यानंतर मुंबई, नवी मुंबई अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल. मध्य प्रदेशमध्ये सेवनी आणि गोवामध्ये मापुसा. ओके. आणि इथं छत्तीसगडसाठी इथं दिली रायपूर वगैरे असं लोकेशन दिलेले आहे. त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी इथं दिलेलं आहे, स्टायपन दिलेलं आहे मंथली. याच्यामध्ये ITI पासवाल्यांसाठी ITI लागणार आहे. ट्रेडनुसार इलेक्ट्रिशियनला 13,500 रुपये पर मंथ असणार आहे. अपेंटिसशिपमध्ये पगार चांगला देता येईल. डिप्लोमाला पण 15,000 रुपये असणार आहे. ग्रॅज्युएटवाल्यांना 17,500 रुपये पर मंथ सॅलरी असणार आहे अपेंटिसशिपमध्ये. ओके. HR एक्झिक्युटिव्हला पण सेम पगार असणार आहे यांना सगळ्यांना. ओके. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये बघू शकता. आपल्याला याच्यामध्ये इथं पगार वगैरे मस्त बघायला मिळतो. ग्रॅज्युएटवाल्यांसाठी 17,500, डिप्लोमासाठी 15,000, HR एक्झिक्युटिव्हसाठी 17,500, CSR एक्झिक्युटिव्हसाठी 17,500, लॉ एक्झिक्युटिव्हसाठी 17,500, PR एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी 17,500, राजभाषा असिस्टंटसाठी इथं 17,500, लायब्ररी प्रोफेशनल असिस्टंटला 17,500, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्हला 17,500. प्लस आपल्याला पेमेंट ॲडिशनल भेटणार आहे, जे की आपल्याला कंपनीकडून 2,500 रुपये भेटणार आहे प्रोव्हाइड. ओके. तर म्हणजे तुम्हाला असे 20,000 रुपयापर्यंत पडतं याच्यामध्ये. बाकीच्यांना 17,500, कोणाला 15,000 16,000 रुपये पगार पडतो. ओके. इथं 1 इयर अपेंटिसशिप असणार आहे. इथं दिलेलं आहे 18 वर्षाच्या पुढे आपण अप्लाय करू शकतो. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. अपेंटिसशिपची वेबसाईट दिलेली इथं अप्लाय करण्यासाठी. ओके. 100% आपल्याला इथं अपेंटिसशिपसाठी इथं फॉर्म भरायचा दोघं स्टेजमधून. ओके. जे की तुम्हाला मी सांगितलं. आता एज लिमिट वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता अपेंटिसशिप ट्रेनिंग कसं कसं असतं माहिती आहे का? तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, की गव्हर्नमेंटकडून आपल्याला 4,000 रुपये डिप्लोमासाठी अपेंटिसशिप भेटत असते. 4,500 रुपये ग्रॅज्युएटवाल्यांना भेटत असते. ओके. डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येत असतात. बाकीचे जे उर्वरित पैसे असतात आपल्याला, ते आपल्याला कंपनी देत असते. ओके. अशा पद्धतीने आपल्याला फॅसिलिटी दिलेली आहे. ओके. ड्युरेशन असणार 1 वर्षाची अपेंटिसशिप ट्रेनिंग लोकेशन दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर इथं 250 रुपये आपल्याला पर मंथसाठी HR भेटणार आहे. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी बघायला म्हणजे लिव्हज फॅसिलिटी असणार आहे. 15 लिव्हज आपल्याला भेटणार आहे. प्रोफेशनल आपल्याला इथे भेटणार आहे. त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे, टर्म राईट्स दिलेले आहे, त्यानंतर अप्लाय लिंक दिलेली आहे. ओके. तर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी दिनांक दिलेला आहे 15/9/2025 ते 6/10/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. याची अपेंडिशिपची अप्लाय लिंक तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. दोघांच्या ऑफिशियल वेबसाईट लिंक देऊन देईल, म्हणजे तुम्हाला PDF पण डाउनलोड करता येईल. ओके. त्यानंतर तुम्हाला याची अजून काही डाऊट असेल तर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. आणि PDF फाईल जर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक